नमस्कार. आजचा आपला व्हिडिओ याच्यासाठी की जे आज नीटची परीक्षा रिनीट रिनीट का आली आपल्या शासनाच्या चुकीमुळं ज्या हरामखोरांनी पेपर फोडला त्यांच्या आणि आपलं शासनाचं गलत कारभार याच्यामुळे जे आज घोटाळे झालेत आणि त्या घोटाळ्यामुळं आपल्याला रिनीटचा टाईम आला. आता जे मुलांनी 12-14 मुलांनी आत्महत्या केली, आज त्यांच्या वडिलाला आज लक्षात आलं की आज माझ्या मुलाची रिनीट परीक्षेला जाणार होता, पण त्याच्या अगोदर त्यांनी ध्येय सोडला, आत्महत्या केली. तर त्या आईवडिलाचे आज काय हाल असतील, काय त्यांची मानसिकता असेल. आपलं शासन इतकं इतकं कसं ह्याचं कुठल्या काळजाचं म्हणावं त्यांना शब्द द्यायला सुद्धा हे वाटत नाही, इतकं निगरगट्ट झालं आहे. अरे तुम्ही विमान दुर्घटना झाली त्यांना 1-1 कोटी रुपये दिले, कारण तुमच्या चुकीमुळे झाली ना, त्यांना दिले. तुम्ही रोडला ॲक्सिडेंट झाले, कुठं काही झाले तिथं बी देता. शेतकऱ्याचं काय असलं तर त्यांना देता. अरे बाबा हे मुलं टॉपरचे मुलं होते, ते काय असे घरी मुलं होते, टॉपरचे मुलं होते. त्या आईवडिलाच्या अपेक्षा होत्या आमच्या मुलांनी डॉक्टर होतील, भविष्यात आमचं कल्याण होईल, आमच्या अपेक्षा ज्या आहेत ते पूर्ण होतील. आणि ते पोरं आज नाहीत. ते पोरं तर गेले, पैसे बी गेले. तर माझी एक मागणी शासनाने, केंद्र सरकारने, तुम्ही तुमचं लफडे काय असतील ते बघून घ्या, काय असेल पण ह्या मुलाच्या आईवडिलाला 1 कोटी रुपयाची भरपाई त्यांनी द्यायला पाहिजे. ही मागणी सर्व स्तरातून झाली पाहिजे. कारण आज ते मुलं गेलेत आणि त्यांचे पैसे बी गेलेत ना. बरं पैसे जाऊ द्या, पण ते आज भविष्याचं जे घराचा आधारवड होता, घराच्या म्हणजे भविष्यामध्ये जे काही करणारे होते तेच मुलं गेलेत ना. आणि आज परीक्षेला ते मुलं नाहीत. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माझा विश्वास आहे की आपले पंतप्रधान चांगले. यांनी खालच्याने घोटाळे केले, ते आता भविष्यात ते कोणी शिक्षण मंत्री राजीनामा देईन, NTA काय होईल ते होईल. पण आज ह्यांचे मुलं गेलेत नाही, यांचं काय करायचं. तर म्हणून पंतप्रधानाला माझी मागणी, तुम्ही माझी अपेक्षा आहे आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही त्या जे मुलं गेलेत त्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयाची भरपाई द्यायलाच पाहिजे. ही माझी मागणी. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. त्या फेसमधून मुलांना शिकत असताना किती खर्च येतो हे ज्यांनी शिकवले त्यांना सगळ्याला माहिती असतं. पण ते पैसे गेल्याचं दुःख नसतं, पण मुलं गेल्याचं दुःख आहे. आणि आज परीक्षेचा दिवस आहे. आज त्यांच्यावर कुठल्या ह्याच्यामध्ये ते फेसमध्ये असतील ते लोक आईवडील, कुठल्या टेन्शनमध्ये असतील, त्यांनी जगावं का मरावं ही कंडिशनमध्ये असणार आहे. म्हणून आपल्या पंतप्रधान साहेबांनी त्यांचा विचार करून, त्यांच्या भावनेचा विचार करून, त्यांच्या दुःखाचा विचार करून आणि त्यांना सहानुभूतीपूर्वकपणा 1 कोटी रुपये द्यायला काहीच हरकत नाही. अरे करोडोनी भ्रष्टाचार करायलात ना, 1-1 कोटी दिले त्यांच्या ह्याला आईवडिलांना, तर काय मारायलात का तुम्ही. पण माझी पूर्ण अशी मागणी, आणि तुम्ही या मागणीचा विचार करता आणि त्या मुलाच्या आईवडिलांना तुम्ही देता ही अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. देणार हा माझा विश्वास आहे. धन्यवाद.